गृहमंत्री भरत गोगावलेंनी सुय्य सहाय्यकाची नेमणूक केली, मात्र त्यांनी केलेली नेमणूक नियमबाह्य केल्याची माहिती आहे। मात्र त्यावरून वाद झाल्यानंतर आता भरत गोगावलेंनी स्पष्टीकरण दिलंय। कुणाचीही नियुक्ती नियमबाह्य केली नसल्याचं गोगावलेंनी म्हटलंय। ज्याची नियुक्ती झाली त्यांची नियुक्ती नियमानं झाल्याचं झी 24 तासच्या कार्यक्रमात बोलताना गोगावलेंनी म्हटलंय। यावर गोगावलेंना शिक्षणाची गरज असल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परबांनी लगावलेला। आम्ही आमच्या नियमाप्रमाणे त्यांना घेतलेले आहेत। जर त्याच्यात काही चूक असेल ते दुरुस्त करता येईल, परंतु असं काय नाही ना की आम्ही काहीतरी वेगळं करून आता कित्येक लोक वेगवेगळ्या खात्यातले वेगवेगळे लोक घेतात। त्यात एवढं काय मोठं आहे की बाबा त्यांनी काय घेऊन जर काय चुकीचं केलं असेल तर सांगा ना बाबा ह्यांनी घेतलंय पण चुकीचं केलं, मग तुम्ही बोलताय ते बरोबर आहे। पण असं पण नाही ना की बाबा मग त्या लोकांना कधी काय संदेश द्यायचे नाही का, हा मुद्दा आहे। भरत गोगावलेंना खरंच शिक्षणाची गरज आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं काम केलं की शिक्षक ठेवले आहेत। एकच अपेक्षा आहे की ते शिक्षक खराब होऊ नये त्यांच्याबरोबर। शिक्षकांनी ह्यांना शिकवलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे, पण ह्यांनी जर कधी शिक्षकांना शिकवलं तर महाराष्ट्राचं वाटोळ होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही। पुन्हा माझा ह्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना अजून एक प्रश्न आहे। येणाऱ्या काही दिवसात मी अजून काही OSDची लिस्ट आपल्याला देणार आहे की जे OSD टिंटेड आहेत, ज्या OSDवरती चौकशा चालू आहेत आणि आजही ते OSD त्या मंत्र्यांचं कलेक्शन करतायत। माझ्याकडे काही माहिती आलेली आहे, काही माहिती अजून यायची आहे, आल्यावरती सविस्तर देईन।